मी सामील होऊ शकलो हा सार्वजनिक आयुष्यात मिळालेला मला सर्वोच्च मान आहे असं मी म्हणतो. अचानक अजितदादांचा फोन आला. एक वेळ साहेबांना नाही म्हणता येतं, परंतु अजितदादांना कधीच नाही म्हणता येत नाही. हे माझ्यापेक्षा आपण जास्त जाणतो. असंही असलं तरी मी म्हणलं की आता यायलाच पाहिजे, परंतु माझे मित्र नानासाहेब देवकर त्यांनी काही गोष्टी ज्या सांगितल्या त्यात एक वाक्य जे बोलले, साहेबांच्या समोर आम्ही जेव्हा बोलायला उभं राहतो तेव्हा जीभ जरा सांभाळून वापरायला लागते याचं भान आम्ही सगळेजण ठेवतो, आणि मी काही त्याला अपवाद आहे अशातला भाग नाही. दादा, दुसरी अडचण आपल्या ह्या कार्यक्रमामुळे माझी अशी होऊन बसलेली आहे की 26 तारखेला सोलापूर जिल्ह्यातर्फे साहेबांचा सत्कार आहे. 21 मेच्या आसपास माझ्या आजोबांच्या आमच्या काही कार्यक्रमात पवार साहेबांना आम्ही तो मालोजीराजे पुरस्कार देण्याचं ठरवलेलं आहे. तिथं मला बोलायला लागणार आहे. माझी विनंती आहे आपल्या सगळ्या बारामतीकरांना, सर्व पवार कुटुंबियांना, की ह्या कार्यक्रमाला जो आमच्या नाईक निंबाळकर कुटुंबाचा एक भावनिक क्षण असतो, आपण ज्या पद्धतीने मला इथं बोलवलं त्याच पद्धतीने आपल्या सगळ्यांना मी फलटणला आजच निमंत्रण देणार आहे. सर्व पूर्व पवार कुटुंबियांच्या 3 पिढ्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रतिभाताई, आपल्याला माझं खास निमंत्रण आहे. कारण बारामतीकरांना माहीत नसेल की प्रतिभाताईन मी एका शाळेत शिकलेलो, आणि त्याच्याही पुढचं सांगायचं तर लहानपणी क्रिकेट खेळत असताना प्रतिभाताईंचे पिताजी हे आमच्या सगळ्यांचे हिरो असायचे. आणि खरं सांगायचं तर प्रतिभाताई, मी क्रिकेट खेळत असताना आपल्या वडिलांचा आदर्श घेऊन बॉलिंग लेग स्पिन करायला लागलो, हे मला आज या कार्यक्रमात हे सगळे जुन्या आठवणी आहेत. आज सगळं मनातलं बोलून टाकलं तर पुढच्या 2-4 कार्यक्रमात बोलायचं काय, असा यक्ष प्रश्न माझ्यासमोर तयार झाला. पवार साहेबांच्या बाबतीत टकले साहेब बोलले, ही वस्तुस्थिती आहे की आम्ही बाहेर नाही येऊन बारामतीकरांना काही सांगायचं पवार साहेबांच्या बद्दल हे उचित ठरणार नाही. आम्हाला पवार साहेबांनी घडवलं, पण पवार साहेबांना ही सगळी संधी दिलेली आणि सगळं घडवलेलं आहे हे बारामती तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या, सर्व थरातल्या माणसाच्या अतूट अशा प्रेमाच्या संबंधातनं घडवलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे पवार साहेबांच्या राजकीय आयुष्यातली जी सगळी काही महत्त्वाच्या जागा आहेत या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, तुम्हाला सगळ्यांना जास्त माहिती आहे. एक क्षेत्र पवार साहेबांनी सोडलेलं नाही आहे जिथं त्यांनी स्वतःचा ठसा उठवलेला नाही. जी काही खाती त्यांना या राज्यात मिळाली, माझ्या समजुतीने एखादंच दुसरं खातं राहिलं असेल कदाचित की त्याच्यात त्यांना त्यांचा संबंध आला नाही, परंतु प्रत्येक खात्यात राज्यमंत्रीपदापासून मंत्रिपदापर्यंत त्यांनी उठवलेला जो ठसा आहे हा महाराष्ट्र घडवण्यात ज्यांचा कोणाचा वाटा आहे. आणि हे घडवणं म्हणजे फक्त विकासाच्या दृष्टीने घडवणं नव्हे, तर कार्यकर्त्यांना घडवणं आणि नवीन नवीन कार्यकर्त्यांना पुढे आणून त्यांच्यावर जबाबदाऱ्या देऊन त्यांच्यातले गुण अवगुण बघून त्यांना उचित अशी, योग्य अशी जबाबदारी देण्याचा कसब असलेला नेता महाराष्ट्रात 60-70 वर्षात माझ्या बघण्यात नाही, आणि याच्या पुढे होणंही नाही असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. साहेबांनी राजकारणात काय केलं नाही
याची यादी काढायची कोणीतरी प्रयत्न करावा असं माझं नम्र आव्हान आहे. हे राजकारणात सत्तेत असताना सत्तेत नसताना हे आपल्याला काही प्रसंग सांगेन की 2014च्या सर्व इलेक्शनमध्ये सत्तांतर झालं. साहेबांनी मीटिंग बोलवली, आम्ही सगळे गेलो. साहेबांचं एकच वाक्य माझ्या लक्षात राहिलं आणि मन थोडंसं जे गांगरून गेलो होतं. साहेबांच्या कृपेने आम्ही सातत्याने 15 वर्ष गुलालातच राहिलेलो. गुलालाच्या बाहेर सत्तेच्या बाहेर जाणं हे अनुभव पहिले होते. सत्ता नसताना काही वाटत नाही, परंतु सत्तेतनं बाहेर जाणं किती अवघड असतं याचं प्रचिती 2014 झाली. आणि साहेबांनी त्यातलं जे वाक्य उच्चारलं, आजही मी 18 तास पार्टीसाठी काम करायला तयार आहे, असा नेता मिळणं तुम्हाला शक्य होत नाही. हे वाक्य आम्ही सगळे जे माजी मंत्री होतो त्यांना तर पुढे नेलंच नेलं. त्याहीपेक्षा पवारसाहेबांचा जो गुण मला स्वतःला भावतो. तसं बघायला गेलं तर माझं घर हे काँग्रेस संस्कृतीतलं घर. राजकारणात इकडं तिकडं होत राहतं, राजकारणात इकडून तिकडं गेलं. मी कॉलेज जेव्हा सोडलं, फर्ग्युसन कॉलेजला होतो, पवारसाहेब त्या हॉस्टेलला राहिलेले आहेत. पवारसाहेब मला 7-8 वर्षांनी पुढे होते, परंतु पवारसाहेबांना शबनम पिशवी घेऊन मी पुढे बघितलेलं आहे, अशी व्यक्ती मी आहे. तेव्हा मी लहान होतो. साहेबांचे पुढे मी आजही लहान आहे. त्या काळात दिल्लीला आव्हान देणारा कोण महाराष्ट्रात असेल तर फक्त पवारसाहेब होते. बारामतीकरांनी हे पक्क लक्षात ठेवावं की ही सोपी गोष्ट नव्हती. या काळात कैलासवासी इंदिरा गांधींना महाराष्ट्रातनं आवाज देणारा हा तरुण कार्यकर्ता, हे त्या काळातलं आमचं हिरो वर्शिप करायचं एक स्थान होतं. आमचे हिरो होते पवारसाहेब. माझ्यासारखे असंख्य तरुण त्यांच्या मागे फिरत होते. साहेब आपल्याला आठवत नसेल, आठवायचं कारणही नाही, परंतु प्रतिभाताई आपले चुलत बंधू हेमंत शिंदे हे माझे फार जवळचे मित्र. मला वाटतं 70 सालची ही गोष्ट असेल की हॉटेल श्रेयस आपटे रोडला जे आहे, पवारसाहेब बाहेर एकटेच उभे होते. हेमंत मला म्हणाला चल आपण, साहेबांना ते दाजी म्हणायचे, दाजींना भेटायला जाऊ. मी गेलो, साहेब तिथं उभे होते. साहेब सडपातळ होते, प्रसन्न व्यक्तिमत्व. मी आज पहिल्यांदा साहेबांच्या पुढे हे सांगू इच्छितो की त्या काळात आपण माझ्याकडे बघितलं, फक्त हसला. त्याच्यानंतरची आठवण मी आयुष्यात कधी विसरलेली नाही की काँग्रेस एसचा जेव्हा जन्म झाला, शिरवळला सर्किट हाऊसमध्ये साहेब आले होते. आमच्यासारखे तरुण लोक की ज्यांना राजकारणाचा काहीच अनुभव नव्हता, साहेबांच्या भोवती आम्ही गोळा झालेलो होतो. साहेबांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने जे भाषण केलं, कार्यकर्त्यांना उत्साह देऊन गेलं, कार्यकर्त्यांना एनर्जी देऊन गेलं. आणि जाताना साहेबांच्या हातात एक चिक्कू होता. तो चिक्कू त्यांनी अर्धा सोलला आणि मला दिला. आणि तो चिक्कू जो मला आज मिळाला आहे, तो साहेब तेव्हापासून तुमच्या मागे जो मी फिरतोय, आज सत्काराच्या निमित्ताने या आठवणी सांगायचं एवढंच कारण आहे की या बारक्यासारख्या गोष्टी असतात, परंतु माणसाचं आयुष्याला टर्निंग पॉईंट होतात. हा चिक्कू माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट झालेला आहे. आणि तेव्हापासून जे पवार साहेबांच्या मागे फिरतोय ते आजही फिरतो. साहेब पद्मविभूषण झालं म्हणून सगळ्यांना आनंद झाला असं मलाही झालं. आपणच तयार केलेले आमच्यासारखे कार्यकर्ते, त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात एक निश्चित खंत आहे. 1999ला आपण जे आम्हाला आदेश दिले होते, तेव्हा जे आम्ही स्वप्न आपल्यासाठी बघितली की या देशातलं सर्वोच्च पद शरद पवार साहेबांना मिळालं पाहिजे,
हे माझ्यासारखा कार्यकर्ता आज विसरलेला नाही. त्यामुळे माझं म्हणणंच एवढं आहे साहेब, सत्कार होणार, सत्कार आनंदही होणार. आपण लिहिलं आहे की ऑन माय टर्म्स. साहेब, कार्यकर्त्यांच्या ऑन आवर टर्म्स आपली अजून एक इनिंग आम्हाला बघायची इच्छा आहे. एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. आमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुढे जायला लागणार आहे, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. याच्या पलीकडं जास्त बोलण्यासारखं माझ्याकडे काही राहिलेलं नाही. अजितदादांचा फोन, सुप्रियाताईंना मी सकाळी म्हणलं की आपण येणार आहात का, त्याही म्हणाल्या की मी येणारच आहे. आज खरं सांगायचं तर प्रतिभाताईंच्याबरोबर पहिल्यांदा स्टेजवर मी त्यांना बघितलं आहे. बाकी सगळी पवार कुटुंबीय कुठं ना कुठेतरी भेटत राहतात, कोणाचे तरी फोन येतात किंवा आमचेच फोन त्यांना जास्त जातात, कारण काम आमचं त्यांच्याकडे असतं, त्यांचं आमच्याकडे राहण्याचं कारण असतं. हे वेग खरं सांगायचं तर सांगू का नको अशी द्विधा मनस्थिती, पण मी आज बोलणारच आहे. आमचं आडनाव जरी नाईक निंबाळकर असलं, दादा म्हणत होते तुम्हाला सगळे निंबाळकर कसे म्हणतात. म्हणलं निंबाळकर काय म्हणतात, आजकाल मला रामराजे म्हणतात, कॉलेजमध्ये मला काय म्हणायचे मी तुम्हाला खासगीत सांगेन. आमचं खरं आडनाव दादा हे पवारच आहे, एवढं लक्षात घ्या. आणि या देशातल्या सर्व पवारांचा खरा बॉस मीच आहे, हे खरं आहे. सुप्रियाताई, तुम्हाला माहीत नाही, साहेबांना दादांना नारवळला घेऊन जाणारा मीच प्राणी आहे. साहेब कुठे येत होते? तुम्हाला वाटतं बारामतीकरांना की साहेब तुमचे, आमचं म्हणणं आहे नांदवळ म्हणजे आमच्या जिल्ह्यातलं गाव आहे. आता ते फलटण मतदारसंघातलं गाव आहे. आम्हाला पवार कुटुंबियांच्या बद्दल असलेला हा जो जिव्हाळा आहे, याला कुठेतरी या नावाचं कुठेतरी किनार आहे, एवढं बाकी निश्चित आहे. अरे साहेब, आपली शेवटची इनिंग आहे असं मी म्हणणार नाही, परंतु इनिंग आता ऑन आवर टर्म्स, नॉट ऑन युअर टर्म्स. आणि आम्ही म्हणतो तसंच व्हायला पाहिजे, हा माझा आग्रह आहे. दादा, एकदा मला पवारसाहेब 96 झाली मी आमदार झाल्यानंतर, आणि खरं सांगायचं तर तेव्हा सांगायला हरकत नाही, 96 झाली आणि 95 झाली, खऱ्या आमदारात होताना खरी ताकद दिली आहे ती अजितदादांनीच दिलेली आहे. तुम्हाला कोणाला माहीत नसेल तर या जुन्या गोष्टी आहेत, उगाळून काही फारसा उपयोग होत नाही. ते 96 साली पवारसाहेबांच्याकडे गेलो होतो, 97 साली पवारसाहेबांच्याकडे गेलो होतो. मला वाटतं लोकसभेत ते विरोधी पक्ष नेते होते. त्यांनी मला वाजपेयी साहेबांच्या विमानातनं तिथं नेलं होतं. ते त्यांचं जे पंतप्रधानांचं काय जे विमान असतं एअरफोर्सचं, तर बाहेर पडताना मी म्हटलं की साहेब, मी जेव्हा दिल्लीला येतो तेव्हा तत्कालीन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे दिल्लीतले बरेच ताफे त्या काळात मी बघितले होते. मी अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो होतो. विधानसभा मी आमदार झाल्यावर कुठल्या दाराने आत यायचं हे पहिल्यांदा बघितलं होतं. साहजिकच आम्ही बरेच जण गोंधळलेलो होतो, आम्हाला सुचत नव्हतं, कारण त्याही काळात आम्ही पवारसाहेबांच्याकडेच गेलो. साहेबांनी जेव्हा सांगितलं की मला सरकारच स्थापन करायचं नाही, मग मीच म्हणलं साहेबांना की आता आम्हाला आमच्या मतदारसंघाचं बघून द्या वगैरे वगैरे. दिल्लीत विमानाच्या पायऱ्या उतरताना मी म्हणलं की साहेब, राजकारण करताना आम्ही कोणाकडे बघायचं एवढं मला सांगा. जे काही इथं दिसत होतं ते मनाला पटत नव्हतं, आणि जे मनाला भावत होतं, पटत होतं, आवडत होतं, आणि ज्याच्या मागे जाण्याची स्वतःची इच्छा होती, ते पवारसाहेब दिल्लीला निघून गेले होते. म्हणलं साहेब, हे चंद्रबाबू येतोय बघा, कसा मानाने येतोय मानाने जातोय तर जातोय. दिल्ली सरकारच्या तिजोरीतनं 10-20 हजार कोटी रुपये घेऊन आंध्र प्रदेशला जातोय. आपण कशासाठी दिल्लीला यायचं, आपणच महाराष्ट्रात परत या. साहेब माझ्याकडे बघून हसले. साहेबांनी हसले की याचा अर्थ काय काढायचा हे आजपर्यंत जगात कोणाला कळलं आहे असं मला वाटतं. मला काय कळायचं ते कळलं असं मी मानतो, आणि मी आपलं त्यांच्या निमूटपणे मागे गेलो. पवारसाहेबांच्या अनंत आठवणी आहेत.
पवारसाहेबांचे माझ्यावर असलेले वैयक्तिक उपकार हे राजकीय उपकार नाहीत, परंतु मी स्वतःला नेहमीच म्हणत आलो, आजही म्हणतो की मी जेव्हा आमदारकीला उभा राहिलो, मी जेव्हा राजकारणात आलो, मी जेव्हा नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून, पौर्णिमाताई लक्षात घ्या की नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे फार वेगळं असतं. मी त्याच्यातनं गेलेलो आहे. तुम्ही नशीबवान आहात की दादांच्यासारखी माणसं तुमच्या मागे आहेत. दादा त्या काळात मंत्रालयाच्या बाहेर 5.5 तास उभा राहिलेला मी नगराध्यक्ष होतो, कारण आमचे आमदार काय आम्हाला पाठिंबा देतील अशी परिस्थितीच नव्हती. तुम्हाला माहिती. माझं म्हणणं एवढंच आहे दादा की साहेबांना ताकद ही सगळ्यांचीच मिळणार आहे, आपल्याला सगळ्यांनाही मिळणार आहे. फक्त आमची आपली प्रामाणिक विनंती की साहेबांना फक्त बारामतीपुरतं ठेवू नका, शेजाऱ्याकडे थोडंसं सोडत जा. आम्हालाही थोडंफार काहीतरी स्फूर्ती मिळते, एनर्जी मिळते. साहेब, सर्वार्थाने आमच्या कुटुंबात एकच भावना आहे. मी आपल्याला बोलून दाखवली होती की आम्ही सगळे गोंधळलेलो होतो. तेव्हा आपण जी दिशा दिली त्या दिशेने आम्ही शेवटपर्यंत चालत राहणार आहोत. आणि एक शंका आहे मला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने साहेब आपल्याला विचारायची आहे की आम्ही नेहमी म्हणतो की पवारसाहेबांनी आम्हाला काही शिकवलं असेल तर विकासाचं राजकारण, पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपमेंट, ह्या डेव्हलपमेंटमधनं आपण मतदारांना कसं आकर्षण करून घ्यावं ह्याची शिकवण दिली. परंतु आज जे काही देशात दिसतं, हे राजकारण म्हणून हे बोलत नाही, एक सर्वसामान्य माणसाला जे वाटतं ते म्हणून बोलतो की आज लोकशाहीची पाळंमुळं, घटनेची पाळंमुळं, घटना ज्या आधारावर आहेत त्या मूल्यांच्यावर धड ना सत्तेत असलेली माणसं विश्वास ठेवत आहेत आणि त्याचं अनुकरण करत आहेत. किंवा त्याहीपेक्षा मला जी भीती वाटायला लागलेली आहे की पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपमेंट हा इतिहास होते. आज ज्या पद्धतीने मतदान करायला लागलेले आहेत, ह्या मतदारांना कुठेतरी आपल्याला जागेवर आणायची काहीतरी व्यवस्था करायला लागणार आहे. आणि ते साहेब या 125 कोटीच्या देशात आपल्याशिवाय कोणीही करू शकेल यावर माझा विश्वास असेल. सत्तेच्या बाहेर राहून जो तेजाने बाहेर पडतो, वयाच्या 75व्या वर्षी म्हणतो की मी 18 तास पार्टीसाठी देतो, मी पार्टी परत आपण बांधू, हे स्फूर्ती आम्हाला देतो. अशा नेत्याच्या पार्टीत काम करणं, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळणं, हे बारामतीकरांचे जेवढे भाग्य आहे तेवढं भाग्य मला स्वतःला मिळालेलं आहे. त्याबद्दल देवाचे तर मी आभार मानतो. साहेब, ही जी इनिंग होणार आहे त्यात आपल्याला ताकदीने पुढे जायला लागणार आहे, एवढीच आपल्याला. आणि त्यासाठी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आमच्या घराचं कुलदैवत आहे श्रीराम. श्रीरामाच्या चरणी मी प्रार्थना करणार आहे की साहेबांना उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य आणि जी इच्छाशक्ती आमच्यात परावर्तित होते त्याचं रिफ्लेक्शन आमच्यात पडतं. ही इच्छाशक्ती, ही कार्यशक्ती, हे कार्यकर्त्याला उचलून धरण्याचं प्रेम आणि सर्वसामान्य माणसाबद्दल असलेला अतूट जिव्हाळा, हा हृदयातनंच तयार होणारा जिव्हाळा असतो, हा मिळू शकत नाही. असा असामान्य नेतृत्व बारामतीच्या मातीतनं जे घडलं त्याबद्दल जसं टकले साहेब म्हणले तसं माझंही मत झालं आहे की बारामतीकरांचेही खरं मी आपले आभार मानणारे की हे नेतृत्व आपण घडवलं, राज्यात नेलं, दिल्लीत नेलं, आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं, युनोत नेलं. असं कुठलंही गाव, देश, पातळी राहिलेलं नाही की जिथे हे नेतृत्व गेलेलं नाही. आणि फक्त त्यांचं कौतुक झालं नाही, त्यांना स्वीकारलं नाही, असं काही झालेलं नाही. त्यामुळे साहेबांना उदंड आयुष्य मिळावं. दादा, आपले मी मनापासून आभारी आहे. हा आपल्या आनंदोत्सवात माझे 4 शब्द बोलायची जी संधी दिली, बारामतीकरांना धन्यवाद, पौर्णिमाताईंना, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना माझ्या धन्यवाद, शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे प्रमुख
नामदार रामराजे नाईक निंबाळकर, नगरीच्या नगराध्यक्षा, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, उद्याच्याला या देशाला दिशा दाखवणाऱ्या एका महामानवाची जयंती आहे. आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि भारताच्या बाहेरसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा, कर्तृत्वाचा जयघोष अक्षरशः कोट्यावधी लोकांच्याकडून केला जाणार आहे. त्याच्या पूर्व संध्येला आपण आज या ठिकाणी भेटतो आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल अनेक भारतीयांना फार सविस्तर त्यांच्या कर्तृत्वाचं आणि आयुष्याचं दर्शन झालं असं मी म्हणत नाही. साधारणतः लोक असं म्हणतात की बाबासाहेबांनी उपेक्षित समाजाला संधी दिली, सन्मान दिला, खरी गोष्ट आहे. बाबासाहेबांनी देशाची घटना लिहिली, त्याच्यावर ह्या देशाचा कारभार चालला आहे. हे सातत्याने ठिकठिकाणी सांगितलं जातं, हे खरं आहे. पण हे जसं महत्त्वाचं काम त्यांच्याकडून झालं, तितकंच महत्त्वाचं काम काही क्षेत्रामध्ये त्यांच्याकडून झालं, त्याचा परिचय हा देशातल्या अनेक लोकांना माहिती नाही. बाबासाहेब स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये जे काही सत्ताधारी सरकार होतं त्याच्यामध्ये बंद करायचे जल आणि विद्युत खात्याची जबाबदारी ते सांभाळत होते. आज आपण सगळीकडे जी वीज पाहतोय त्या कालखंडामध्ये विजेचा प्रभाव एवढा मोठ्या प्रमाणावर नव्हता. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी निर्णय घेतला की वीज ही पाण्यापासून सुद्धा करता येते, ज्याला इंग्रजीमध्ये हायड्रो पॉवर म्हणतात, आपण कोयनेला करतो. त्या पाण्यापासून वीज करण्याच्यासाठी अधिक गुंतवणूक केली पाहिजे. आणि देशातलं सगळ्यात महत्त्वाचं मोठं पहिलं धरण, ज्याचं नाव भाकरा नांदगड आहे पंजाबच्या वर, त्याचा निर्णय बाबासाहेबांनी घेतला. आणि बाबासाहेबांनी तिथं विद्युत निर्मिती केली. ती वीज एवढ्या मोठ्या प्रमाणात होत होती की जिथं वीज नाही त्या राज्यामध्ये वीज पोहोचवण्याच्यासाठी कनेक्टिव्हिटी ग्रीड म्हणतात, हे सगळं विजेचं जे जाळं केलं जातं ते करण्याच्या संबंधीचा निर्णय त्यांनी घेतला. आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये वीज मंडळ असलं पाहिजे, या विद्युत मंडळाचा निर्णयसुद्धा बाबासाहेबांनी घेतला. इव्हन पाणी आणि वीज याच्यावर देश पुढे जात असतो. पाणी असलं तुमची शेती चांगली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पाण्याची पाळी 40 दिवसाच्या पुढे गेल्याच्या नंतर माझ्यापर्यंत तक्रारी येतात तुमच्या, पण तुम्हाला पाण्याचं महत्त्व कळलं. आणि वीज नसलीचं काय होतं हे काही सांगायची गरज नाही. आणि म्हणून अशा महामानवाचं उद्या जयंती आहे, त्याच्या पूर्व संध्येला आज तुम्ही या ठिकाणी मला निमंत्रित केलं. आणि खरं म्हणजे तर जी काही भाषणं झाली त्याच्यातून मी काही फारसं बोलणार नाही, कारण त्या भाषणांच्यापेक्षा सुद्धा अधिक काम बारामतीकरांनी केलं माझ्याबद्दलचं. तुम्ही सांगा,
ह्या नगरीला एक इतिहास आहे, ज्याचा उल्लेख मला वाटतं सुरुवातीला प्रिया गुजरने किंवा कोणतरी आपल्या भाषणामध्ये केला. मराठी सारस्वतामध्ये ज्यांनी मराठी भाषेला समृद्ध करण्याच्यासाठी अत्यंत मोलाची कामगिरी केली, त्या मोरोपंत फरारकरांची ही बारामती. आर्य आणि केकावली याचं स्मरण सर्वत्र होतं. त्याचं लिखाण मोरोपंतांनी इथल्या नदीच्या काठावर असलेल्या गणेश मंदिरामध्ये बसून केलं आणि ते साहित्य अजरामर झालं. शिवलेलं अमृत की जे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या घराघरामध्ये गेलं, ते शिवलेलं अमृत श्रीधर स्वामींनी कसब्यातलं ते मंदिर आहे पलीकडच्या नदीच्या, त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये बसून लिहिलं आणि त्याचा स्वागत सवन महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या प्रत्येक घरामध्ये आहे. आणि ही पार्श्वभूमी बारामतीची आहे. आणि म्हणून ही नगरीच म्हणजे ऐतिहासिक आहे. एक काळ असा होता, या नगरीला ओळखलं जायचं बाबूजी नाईक बारामतीकर यांची ही नगरी. बाबूजी नाईक बारामतीकर हे पेशव्यांचे सावकार होते. म्हणजे तुम्ही आता त्या रस्त्याचं नाव काय असं, वाघोलीकरांच्या घरावरनं पुढे रस्ता जातो तो काय, नाही मेन रोड तो, म्हणजे वाघोलीकरांच्या पिढीवरनं तो रस्ता खाली जातो पुढे मुंबईकर वगैरेच्या सगळं. हां, तर त्या रस्त्यावर काळ्यांचा वाडा आहे, मला माहिती नाही कोणाला माहिती का नाही. आणि त्या काळ्यांच्या वाड्यामध्ये हे बाबूजी नाईक बारामतीकर जायचे. आणि बाबूजी नाईक बारामतीकर हे पेशव्यांचे सावकार होते. पेशवे युद्धाला निघाले की पहिल्यांदा त्यांच्या सहकार्यांना बारामतीला पाठवायचे आणि युद्धासाठी जो काही पैसा लागेल तो बारामतीतनं घ्यायचे, दिल्लीपर्यंत बदल मारायचे. काय लूट युद्धात मिळेल ती लूट घेऊन परत आले की परत बारामतीला यायचे आणि व्याजासकट ते पैसे परत करायचे. आणि म्हणून बारामतीकरांनी संघर्षाच्या काळामध्ये पेशव्यांना सुद्धा मदत केलेली आहे. ही बारामतीची परंपरा आहे. आणि तसं एक गाव मोठं गमतीचं गाव आहे. गाव काही साधं नाही, तुम्ही काही साधी लोक आहे. एखादी गोष्ट ठरवल्यावर तुम्हाला कोणी बदलू शकतो. 50 वर्ष मला तुम्ही निवडून देताय, कोणी बदलू शकलं तुम्हाला? अनेकांनी देशातल्या भाषणं केली, मोठ्या मोठ्यांनी केली, प्रधानमंत्र्यांनी केली. मला आठवतं इंदिरा गांधी इथं आले होते, सध्याचे प्रधानमंत्री इथे येऊन गेलेले होते. अनेकांनी केलं. तुम्ही भाषणं सगळ्यांची ऐकता, पण करायचं ते अगदी ठासून करतात, त्याच्याबद्दल काही वाद नाही. आणि म्हणून त्या नगरीचा पाठिंबा 50 वर्ष मिळणं एखाद्याच्या व्यक्तिगत जीवनातले हे भाग्याचं स्थान आहे. आणि ते भाग्य तुम्ही लोकांनी दिलं हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. ते नुसतंच दिलं असं नाही. आता जुनी मंडळी थोडी राहिली. ही पहिली निवडणूक होती 1967 साली, 50 वर्षाच्या पूर्वी. तुमच्यातल्या अनेकांचा जन्म झाला असेल नसेल. आणि त्या निवडणुकीला मी उभं राहिलो. विरोध होता मोठा, पण सबंध बारामतीतली तरुण पिढी, सबंध व्यापारी फेज, सगळे वकील, सगळे डॉक्टर, सगळे मध्यमवर्गीय आणि खेड्यापाड्यातले शेतकरी समाजातले जाणकार शेतकरी, कष्टकरी हे सगळे एकत्र झाले. आणि ती संघर्षाची लढाई. मला आठवतं आहे की त्यावेळेला पक्षाकडे तिकीट मागायचं असायचं. तिकीट मागितलं. बारामतीतनं 11 जणांनी तिकीट मागितलं, त्याच्यात मी एक होतो.
आणि 11 जणांनी चांगले काम केलं की त्या 11 जणांतले 10 जण एकच झाले आणि त्यांनी ठराव केला काँग्रेस कमिटीमध्ये की शरद पवार सोडून बाकी कोणालाही तिकीट. झाला तो ठराव इथं झाला कमिटीमध्ये. इथून पुण्यात गेला, पुण्याच्या कमिटीमध्ये सुद्धा तोच ठराव त्यांनी केला. म्हणजे मुंबईमध्ये गेले, मुंबईमध्ये आम्हा सगळ्यांना बोलवलं, विचारलं एका मोठ्या नेत्यांना पुणे जिल्ह्यातल्या यशवंतराव चव्हाणांनी काय तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यांनी सांगितलं 11 लोकांचे अर्ज आहेत, 10 लोकांनी ठरवलं की ह्यांना सोडून कोणाला द्यायचं. त्यावेळी का नाही ह्यांना द्यायचं, ते निवडून येत नाहीत. सगळी चर्चा झाली. नंतर यशवंतरावनी त्यांना विचारले त्या नेत्यांना की महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या जागा किती. ते म्हणजे 288. 288 पैकी आपल्या किती निवडून येतील. ते म्हणजे साधारणतः 250 तरी येतील. मग चव्हाण साहेबांनी विचारलं मग बाकीच्या काय होतील. ते म्हणजे त्या पडतील. ठीक आहे म्हटलं आणखीन एक पडेल, देऊन टाका शरद तिकीट. आणि त्या पडणाऱ्यात मला तिकीट दिलं. आणि या जिल्ह्यामध्ये जे माझा पराभव मी म्हणत होते त्या सगळ्यांच्यापेक्षा जास्त मतांनी तुम्ही आणि तुमच्या लोकांनी मला त्यावेळेस पाठवलं. त्यावेळेस प्रचार घरोघर करायला लागायचा, सायकली वगैरे असायच्या, खर्च बिर्च फारसा नसायचा. आणि मोठ्या कष्टाने लोकांनी निवडणूक केली. मलाही खूप फिरायला लागलं, कारण पहिलीच निवडणूक होती. पण मला सांगायला आनंद होतो की मी अतिशयोक्ती करत नाही, पण आज देशामध्ये असे 1-2च लोक आहेत की ते निवडणुकीला इथं येतात, फॉर्म भरतात आणि ज्या दिवशी प्रचार बंद होतो त्या दिवशी येऊन एक अर्धा तास भाषण देतात, अजिबात प्रचाराला येत नाहीत. आणि तरी 60-70% पेक्षा जास्त मतं त्यांना पडून लोक निवडून देतात. आणि हे एका वेळेला नाही, मी 14 निवडणुका केल्या, त्यातली एक मागची जर सोडली. आत्ताच रामराजे म्हणले जरा बारामतीच काय आमच्याकडे काय. रामराजे मी आता निवडणुकीला उभं राहायचं सोडून दिलं आहे, पण शेवटची निवडणूक मी जी केली ती तुमच्या फलटणमधनं केली, ती बारामतीतनं केली नाही, तुमच्याकडून केली. आणि तुम्ही फार मोठ्या मताने मला विजयी केलं. आणि म्हणून शेवटी प्रचाराला न येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा मोठ्या मताने विजयी करणारे हे मतदार काही साधे मतदार आहेत. आणि म्हणून तुम्ही लई भारी माणसात, काही साधे नाही. तुमचे आभार कसे मानायचे, कारण घरातलेच लोक आहेत, घरातल्याच लोकांचे आभार कसे मानायचे. तुम्ही हे करतच आले आहात, त्यासाठी एकच करत राहायचं की ज्या हेतून तुम्ही याच्या पाठीशी शक्ती उभी केली तो हेतू लक्षात घेऊन बारामती तर आहेच, महाराष्ट्र आहेच, पण संबंध देशाचा चेहरा बदलण्याच्यासाठी काय हातभार लावता आला तर ते लावण्याच्यासाठी श्वास चालू असेपर्यंत प्रयत्नाची पराकाष्ठा करणं एवढा एक कलमी कार्यक्रम हा माझ्यासारख्याच्या मनामध्ये आहे. आज शारदा प्रांगणामध्ये आपण जमलो आहोत. अनेक गोष्टी मला आठवतात. तिथे शेजारी एक शाळा आहे, शाळा नंबर 2. त्या शाळा नंबर 2मध्ये मी होतो शिकायला. इथून काठाच्यावाडीला गेलो, काठाच्यावाडीनं परत इथं आलो. आणि मला आठवतं आहे कलंदर अमीन शेख नावाचे एक मास्तर आम्हाला होते, मोठे नाट्यक्षेत्राचं फार मोठं काम केलेलं असतं. एक वाघोरे नावाचे शिक्षक होते, असे मोठे तब्येतीने वगैरे. आणि एखाद दिवसा प्रश्न द्यायला सांगितलेलं उत्तर चुकलं की इथं धरायचे आणि पाठीमागं गुद्दा मारायचे. आणि त्यांच्या त्या गुद्द्याला सुद्धा ताकद होती, तेही मी पाहिलं. कलंदर गुरुजींचं प्रेमही या ठिकाणी पाहिलं. शाहू कॉलेज, शाहू हायस्कूल किंवा MS हायस्कूलमध्ये 10वी-11वीपर्यंत जाण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली. आणि त्या सगळ्या कालखंडामध्ये अनेकांशी सुसंवाद साधण्याची संधी मिळाली, कारण त्या सगळ्या कालखंडामध्ये मी अभ्यासापेक्षा इतर गोष्टी जास्त लक्ष देत होतो. कॉलेजला गेलो तिथेही तीच परिस्थिती.
मला एक सांगायला गंमत वाटते की मी इथं ज्यावेळेला आम्ही होतो त्यावेळेला 11वी होती, आता 10वी आहे ना, त्यावेळेला SSCला 11वी म्हणायचं, मॅट्रिक म्हणायचं. आणि 11वीच्या परीक्षेला आम्ही काही लोक एकत्र आधी जमलो सुरुवातीला. आणि कुणीतरी सांगितलं वर्गात मास्तर याच्या आधी की म्हणजे 11वीला 7 विषयाची परीक्षा असते आणि 7ही विषयामध्ये ज्याला 35 मार्क मिळतात त्याला सायकल देतात म्हणे. माझ्या डोसक्यात ते बसलं. म्हणजे काय सगळ्या विषयात 35 मार्क पडले पाहिजे. काही झालं कुठं असतो. परीक्षा झाली, पास झालो मी, मार्कशीट आली, सगळ्या विषयात 35, कुठे 36 नाही. तर सांगायचं तात्पर्य मी काय फार मोठा हुशार विद्यार्थी होता, 35शीत बाहेर पडलो. सुदैवानं कॉलेजमध्ये बाहेर पडलो आणि सुदैवानं लोकांच्या या सगळ्या चळवळीतून सुद्धा बाहेर पडलो. आणि त्याचं मुख्य कारण अनेक लोकांनी, विशेषतः यशवंतराव चव्हाणांच्या सारख्यांनी, महात्मा ज्योतिबा फुले किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या सारख्यांनी, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या सारख्यांनी जे एक विचाराचं दर्शन आम्हा लोकांच्या पिढीच्या समोर ठेवलेलं होतं आणि त्या रस्त्यानं जाण्याच्या संबंधीचा विचार मनामध्ये बिंबवला होता. माझ्या मते तो विचार आणि त्या रस्त्याने जाण्याच्या संबंधीची भूमिका हीच खरं माझ्यासारख्याला इथपर्यंत आणण्याच्यासाठी यशस्वी झाली. ही गोष्ट खरी आहे की अनेक कामं माझ्याकडं सोपवली गेली नंतरच्या काळामध्ये. माझं लक्ष जास्त होतं शेतकरी समाज, कष्टकरी समाज, महिला, तरुण आणि समाजातला उपेक्षित दलित आणि आदिवासी वर्ग. सत्ता ही त्यांच्यासाठी चालवायची असते. सत्ता येते आणि जाते, पण त्या सत्तेचा उपयोग अशा पद्धतीने केला पाहिजे की शेवटच्या माणसालासुद्धा असं वाटतं की ही सत्ता त्यांनी माझ्यासाठी राबवलेली आहे. आणि त्याच्यासाठी काही वर्ग नजरेसमोर ठेवावा लागतात. तो वर्ग मी आत्ता सांगितलेला नजरेसमोर कायम मी ठेवलेले आहे. आणि सुदैवानं मला महाराष्ट्राच्या शेती खात्याचं मंत्रिपद मिळालं आणि देशाच्या शेती खात्याचं सुद्धा मंत्रिपद मिळालं. आणि त्या सगळ्या कालखंडामध्ये जे काही करता येईल, त्यांच्या डोक्यावरचं ओझं कसं कमी करता येईल, आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्या शेतीमध्ये, शिवारामध्ये कसं आणता येईल आणि देशाचा भुकेचा प्रश्न सोडवण्याच्यासाठी या बळीराजाच्याकडून कष्ट कसे केले जातील, त्याच्या मालाची किंमत कशी त्याला जास्त मिळेल, या सगळ्या गोष्टीच्याकडं लक्ष केंद्रित करण्याच्या संबंधीची भूमिका आम्हा लोकांना अगदी राजर्षी शाहू महाराजांचं चरित्र वाचलं किंवा कर्मवीर अण्णांचं चरित्र वाचलं त्यामधून पाहायला मिळालं होतं. आणि त्या रस्त्याने जाण्याच्या संबंधीचा हा प्रयत्न केला गेलेला आहे. शेवटी माणूस समृद्ध कशात होतो? माणूस समृद्ध होतो ज्ञानाची कवाडं त्याच्यासाठी खुली झाली पाहिजे. मी जेव्हा आमदार झालो 1967 साली, तेव्हा बारामतीला कॉलेज नव्हतं. नंतर अनेकांत एज्युकेशन सोसायटीने बारामतीला कॉलेज काढलं. नाही तर बारामतीचे सगळे विद्यार्थी 11वी झाल्याच्या नंतर पुण्याला, इथं कॉलेज असतं. आज पुण्याच्या नंतर शैक्षणिक क्षेत्राचं महत्त्वाचं केंद्र हे बारामती झालेलं आहे. याचा अभिमान तुम्हाला मला सगळ्यांना. काय इथं म्हणजे मी त्या सुरुवातीच्या काळात मला आठवतं आहे की महाराष्ट्रामध्ये 4 इंजिनिअरिंग कॉलेज होती. एक मुंबईला, एक नागपूरला, एक पुण्याला आणि एक चव्हाणसाहेब मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी करारला काढलं आणि सगळीकडे चर्चा असायची. 4 इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रात. आज बारामती तालुक्यात 3 इंजिनिअरिंग कॉलेज. माझ्या गावला आहे, अगर तो सोमेश्वरला आहे ना, सोमेश्वरलाही आहे आणि इथे या विद्यानगरीमध्ये सुद्धा आहे. आणि त्यामुळे नवीन मुलं शिकायला लागली. किती शिकतात मुलं? एकट्या 15मध्ये लोकांनी जर चौकशी करावी
एकट्या पंधरामध्ये 300पेक्षा जास्त इंजिनियर आहेत. माळेगावसारख्या गावामध्ये आज 200-250च्या पेक्षा जास्त इंजिनियर आहेत. सांगलीसारख्या गावामध्ये 100 तरी इंजिनियर असतील. मी मागे एकदा जाहीरपणाने सांगितलं होतं की मी न्यूयॉर्कला गेलो आणि न्यूयॉर्कला गेल्याच्या नंतर एक दिवशी संध्याकाळी मला एका मुलीचा फोन आला आणि ती मुलगी आणि तिचा नवरा दुसऱ्या दिवशी भेटायला आले. त्यांनी सांगितलं मी नीरा वाघेचे, नाव विसरलो मी त्यांचं, त्या कुटुंबियाचं. ती मुलगी इंजिनियर झाली, तिचा नवरा इंजिनियर झाला. आणि त्यांनी सांगितलं की मी बारामतीच्या कॉलेजमधनं इंजिनिअरिंग झाले. न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेमध्ये एक धनगर समाजाची मुलगी इंजिनियर झालेली भेटते याचा इतका आनंद दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा नाही. आणि तो आनंद या ठिकाणी मिळावा त्याचं महत्त्वाचं कारण हे सगळं शैक्षणिक दालन आपण या ठिकाणी उभं केलं. तुमच्या पाठिंब्यावर देणगीचा आणि व्यापाराचा धंदा हा शिक्षण संस्थेमध्ये बारामतीकरांच्या कालखंडात कधी झाला नाही. आणि त्यामुळं आज हजारोच्या संख्येनं मुलं मुली शिकत आहेत. जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेलेले आपल्याला बघायला मिळतात. शेवटी उन्नती कशात असते? उन्नती ह्याच्यातच असते. माणसं पुढच्या पिढ्या अशाच तयार करायच्या असतात. सबसिडी द्या किंवा आणखीन काहीतरी देणगी द्या, ठीक आहे, तात्पुरता फायदा होत असेल. पण ते कुटुंब उचलायचं असेल तर ज्ञानाच्या शिक्षणाच्या दृष्टीनं ते पुढं कसं जाईल याची काळजी घेतली पाहिजे. मग आज शारदानगर असेल किंवा माळेगावच्या हा महाकारखान्याच्या मदतीनं सुरू झालेला औद्योगिक प्रकल्प किंवा सोमवारशेरच्या प्रांगणामधला हा औद्योगिक प्रकल्प किंवा बारामतीतला या सर्कलचं या माध्यमातून हा सगळा परिसर बदलायला लागला आहे. आणि त्याचा मला स्वतःला आनंद. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की 67 साली इथं कॉलेज नव्हतं. आज पुण्याच्या नंतर हे ज्ञानार्जन करण्याच्यासाठी लोक या ठिकाणी येतात आणि त्याला पोषक वातावरण तुम्ही सगळ्यांनी जतन केलेलं आहे. इथं मुलाला शिक्षण घेताना कधी चिंता वाटत नाही. आणि त्याचं मुख्य कारण तुम्हा सगळ्यांची वागणुकीची भूमिका ही या समाजातल्या घटकांच्या बद्दलची अतिशय सभ्य सुसंस्कृतपणाची आहे. आणि त्यामुळंच हे सगळं घडू शकलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत राहणं याचा आनंद आहे. इंजिनिअरिंग कॉलेज इथं जसं आहे, कृषी संबंधीचं महाविद्यालय या ठिकाणी आहे. आपलं महाविद्यालयाचं वैशिष्ट्य हे इथं 50% मुलं 4 वर्षापैकी 2 वर्षातली मुलं इथं शिकतात आणि 2 वर्ष नेदरलँडला जातात. त्यांना इथली डिग्री मिळते, नेदरलँडची डिग्री मिळते, जग पाहायची संधी मिळते. खेड्यापाड्यातून आलेली इथली मुलं नेदरलँडमध्ये भेटतात. मध्यंतरी मी गेलो होतो तर तिथं 25-30 मुलांची एक बॅच जेवणाच्या निमित्तानं भेटली आणि सगळी आपल्याकडची गावाकडची. कोण ह्या गावचा, तो त्या गावचा, तो त्या गावचा सांगतोय, कोणी मुली तिथं. मला वाटलं की माझ्या सगळ्या परिसरातल्या पुढच्या कुटुंबांची मुलं मुली आज परदेशामध्ये शिकतात आणि ती शेतकऱ्याच्या घरातली आणि तेही शेती शिक्षणाच्या संबंधित. हा बदल नवीन समाज उभा करण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून ह्या सगळी दालनं आज या ठिकाणी उभी केली. मेडिकल कॉलेज नव्हतं, माझी स्वतःची तयारी कधी नव्हती, कारण ते खर्चिक काम आहे आणि त्याला कोणतं कसं करायचं हे मला पटत नव्हतं त्या रस्त्याने जायचं. पण अजितने ठरवलं की मेडिकल कॉलेज इथं असलं पाहिजे. सरकारमध्ये होते, 100% सरकारी खर्चाने त्यांनी मेडिकल कॉलेजचं काम या ठिकाणी सुरू केलं. आज जवळपास 800 बेडेड महिलांचं हॉस्पिटल आज या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि मला वाटतं ते चालूही झालं असेल कदाचित. मी गेलो ना अलीकडे बऱ्याच दिवसात. पण मग इंजिनिअरिंग असेल, ॲग्रिकल्चर असेल, मेडिकल असेल, आर्ट्स सायन्स कॉमर्स आहेच आहे. हे सगळे शिक्षणाचे दरवाजे आज या सगळ्या परिसरामध्ये उभे राहिलेले, खुले झाले. त्याच्यातून ही नवी पिढी तयार होते. येथे इतका आनंद दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा नाही. हा सगळा काळ एका संघर्षाचा काळ आहे असं चित्र देशामध्ये आता दिसतंय. मला स्वतःला कधी त्याची काळजी नसते. संकटं येतात जातात,
रामराजेंनी सांगितलेलं खरं आहे की त्या संकटावर मात करून पुढे जायचं असतं. सत्ता येते आणि जाते. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, मी सत्तेवर नसतो त्यावेळेला मला सगळ्यात जास्त समाधान मिळतं. फिरता येतं. मी हिंदत असतो सगळ्या महाराष्ट्रामध्ये. सत्तेत असताना घेतलेले निर्णय नक्की खाली काय झालं आहे हे सत्तेत नसल्यावर कळतं. सत्तेत असल्यावर सगळं चांगलंच म्हणतात आणि सत्तेत नसताना तुम्ही गेला तर लोक खरं बोलतात, कारण त्यांना काही चिंता वाटत नाही. आणि म्हणून राजकारणात, सत्तेच्या राजकारणात काम करणाऱ्यांनी सत्तेत नसलेल्या काळामध्ये लोकांशी अधिक सुसंवाद जर ठेवला तर पुन्हा सत्ता त्यांच्या हातात आल्याच्या नंतर त्या लोकांच्यासाठी अधिक काम करण्याच्या संबंधीची शक्ती मिळते. आणि म्हणून या सगळ्या कालखंडामध्ये लोकशाहीमध्ये सत्ता नसताना सुद्धा काम चांगल्या रीतीनं करता येईल. आणि म्हणून सत्ता याची काही फारशी चिंता करायचा मला 50 वर्ष झाली विधिमंडळामध्ये आणि पार्लमेंटमध्ये. त्या 50 वर्षापैकी 25 वर्ष मी सत्तेवर कधी नव्हतो. कधी काय वाटलं नाही, आजही काय वाटलं नाही. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, नसली सत्ता तरी काही फरक पडत नाही तुम्ही काम नीट करत असला. आज देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये किंवा कुठेही दिल्लीमध्ये किंवा कुठल्याही मुंबईमध्ये सत्ता नसली तरी मी फोन उचलून सांगितलं की कुणी नाही म्हणत नाही. आणि त्याचं कारण आपण त्या पद्धतीनं काम करण्याची भूमिका घेतली तर लोक त्याचा सन्मान करतात. आणि हेच लोकशाहीचं सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे. आणि म्हणून ती लोकशाहीची पद्धती जपली पाहिजे. शेवटच्या माणसाचा अधिकार हा आंबेडकरांनी दिला आहे, तो मजबूत केला पाहिजे. आणि ही सवन देशाची व्यवस्था ही कायम ठेवली पाहिजे. आणि जी व्यवस्था समाजातल्या उपेक्षित माणसाच्या विरोधी आहे, महिलांच्या विरोधी आहे, त्या व्यवस्थेची मानसिकता ही बदलण्याच्याबद्दलची खबरदारी जिथे जिथे करता येईल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण केली पाहिजे. एवढंच मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं. मी काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी वेळ घेऊ इच्छित नाही. वेळ खूपही झाला आहे. तुम्ही गौरव केलात, सन्मान केलात. खरं म्हणलं तर ढिगाणी मतं तुम्ही दिलीत. ह्या सन्मानाच्यापेक्षा सुद्धा तो सन्मान तुम्ही लक्षात घ्या. 80%, 70%, 90% एवढं मतदान कधी झालं आहे ते तुम्ही केलं. आता यावेळीसुद्धा मला वाटतं की अजित किंवा सुप्रिया यांचं जे मतदान होतं, मला वाटतं बारामती मतदारसंघात किती 90,000 का 1,00,000? 1,07,000. 1,07,000चा लीड नुसत्या बारामतीत होतो. आता याचा अर्थ जातात ते फक्त तिथंच शिक्का मारतात, दुसरं काही दिसतच नाही तुम्हाला. आणि हे तुम्ही वर्षोनवर्ष करताय. त्यामुळेच काम करण्याच्यासाठी शक्ती मिळते. ज्यावेळी लोकांचा प्रचंड पाठिंबा होत असतो त्यावेळेला लोकांनी दिलेला अधिकार हा लोकांच्यासाठी वापरायचं एक जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर आहे. ही भूमिका सतत नजरेसमोर ठेवावी लागते. आणि मला आनंद आहे की सगळ्या ठिकाणी आम्हाला काम करता आलं. राज्यात काम करता आलं, विधिमंडळात करता आलं, विरोधी पक्षात काम करता आलं, लोकसभेत काम करता आलं, राज्यसभेत काम करता आलं, केंद्र सरकारमध्ये काम करता आलं, लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्याचं काम करण्यात आलं, युनोमध्ये राहण्याची संधी मिळाली. खरं म्हणलं तर कालच मला परवा कोणते सांगत होतं दिल्लीमध्ये, म्हणजे आपको एक बात मालूम है क्या? म्हणजे क्या? नाही, युनो में आप गए थे 3-4 बार. म्हणजे हा गेलो होतो, भारताचं प्रतिनिधित्व करायला गेलो होतो. आणि मी म्हणलं अनेक लोक जातात, त्याच्यात वैशिष्ट्य काय? नाही म्हणजे आपके बारे में अलग स्थिति है. देश में 2 ही लोग ऐसे, 2 ही फैमिलीज ऐसी है कि जो यूनो में गई. और कैसी गई और कौन लोग थे? मैं लोग कौन? ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. ते युनोमध्ये गेले. आणि त्याच्यानंतर भारताच्या शिष्टमंडळामध्ये भारताच्या वतीनं इंदिरा गांधी गेले. आणि त्यानंतर भारताच्या वतीनं तुम्ही युनोमध्ये गेला आणि माझ्यानंतर सुप्रिया त्या ठिकाणी गेली. या देशामध्ये या तिथपर्यंत जाण्याची संधी युनोपर्यंत मिळणं ही काही लहान गोष्ट नाही.
पण त्याच्या पाठीमागं तुम्हा सगळ्यांची लोकशाहीतली शक्ती ही अत्यंत महत्त्वाचं कारण आहे आणि त्याचं स्मरण हे आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये कायमचं राहील. मग कोणी शेतीच्या क्षेत्रात काम करत असेल, अजितसारखे राजकारणात काम करत असतील, राजेंद्र पवारांच्यासारखे हे दुग्ध व्यवसाय, ग्रामीण भागातलं शिक्षण, शेतीतली आधुनिकता असल्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतील, किंवा बाकीचे कोणत्या कुटुंबातले अन्य लोक कोणी उद्योग वैद्यक क्षेत्रामध्ये काम करत असतील, तर त्या सगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून सामान्य माणूस हा नजरेसमोर ठेवलेला आहे. आणि मला आनंद एका गोष्टीचा ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला की बारामतीकरांची पुण्याची आहे की या देशामध्ये एका गावातल्या एका कुटुंबातल्या 3 लोकांना पद्म अवॉर्ड मिळतं हा इतिहास कधी झाला नाही. त्याची सुरुवात अप्पासाहेबांनी केली, प्रताप पवारांना नंतरच्या काळामध्ये झाली आणि त्यानंतर मलाही सन्मानित केलं. या सगळ्याच्या पाठीमागं तुम्हा सगळ्यांची सामूहिक शक्ती, प्रेम, आस्था, सद्भावना याच आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि ती कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करून जे जे काही तुमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी करता येईल ते करत राहणं एवढा एकच विचार मनामध्ये ठेवतो आणि तो ठेवला जाईल हा विश्वास आपल्याला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एक गोष्ट सांगायची राहिली की या सगळ्या कालखंडामध्ये अनेकांनी मला साथ दिली. विशेषतः या गावातले मला आठवतं आहे की पहिल्या निवडणुकीमध्ये माझ्या निवडणुकीच्या प्रचार समितीचे अध्यक्ष होते द स करंदीकर, अप्पासाहेब करंदीकर वकील, पद्माताई करंदीकर होते, शंकरराव दाते होते, राजाभाऊ उंडे होते, भाई गुलाम अल्ली होते, उद्धवराव इंगोले होते, गुलाबराव ढवाण होते, कारवारी सातो होते, शंकर रंदे होते, भाई रणसिंग होते, त्याच्यानंतर लालबिगे संघ, सटवा सोनवणे, करंदर शेख, हसन काका, डॉक्टर कोल्हेकर कुटुंबीय, हिंगणे कुटुंबीय, विनोद कुमार वाघुलीकर, खुशाल भाऊ, किती जणांची नावं घेऊ. या शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या तर सगळ्याच लोकांची, सगळ्यांची नावं त्या ठिकाणी घ्यावी लागतात. आणि म्हणून ही सगळी नावं ही मी या ठिकाणी घेत बसत नाही, पण या सगळ्यांचा पाठिंबा आणि साथ याच्याबद्दल आभार मानण्याच्यापेक्षा या सगळ्यांच्या ऋणात राहणं हेच मी पसंत करेन. एवढंच त्यांच्या स्मरणाच्या निमित्तानं सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो. आपल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव हे समस्त बारामतीकर नेहमीच करत राहतील. या कार्यक्रमाचे नामप्रदर्शन करतील सभापती संजय भोसले. नागरी गौरव समारंभामध्ये आदरणीय पवारसाहेब यांच्या 50 वर्षाच्या कार्याचा गौरव आणि साहेबांना भारत सरकारचा पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आजच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने बारामतीकरांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले आदरणीय पवारसाहेब, सौ प्रतिभा काकी पवार, विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार हेमंतजी टकले, व्यासपीठावर उपस्थित सर्व आजी माजी नगराध्यक्ष, सभापती, विविध संस्थांचे चेअरमन, संचालक मंडळ सदस्य, पत्रकार बंधू भगिनी, सर्व बारामतीकर आपल्या सर्वांचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. आदरणीय